सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ओवळा परिसरात खासगी रक्षक व पोलीस बंदोबस्तात बिल्डर करीत आहेत शेतजमिनी हडप। ठाण्यात ICICI बँकेच्या ATMची सुरक्षा राम भरोसे। ओवळा परिसरात पोलीस व खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने बिल्डर करू लागले आहेत शेतकऱ्यांची जमीन हडप। ओवळा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील झाडे कत्तल करून त्या जमिनी हडप करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे। विशेष म्हणजे खासगी सुरक्षा रक्षक व पोलीस बंदोबस्त तैनात करून पुराणिक बिल्डरांच्या आदेशानुसार हा गैरप्रकार घडत असल्याचे दिसून आले। आमदार प्रताप सरनाईक यांनी या साईटची पाहणी करून संबंधित पोलीस अधिकारी व बिल्डर अधिकाऱ्यांना जाब विचारणी करून कागदपत्रांची तपासणी केली। आवश्यक परवानगीची कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने आमदार प्रताप सरनाईकांनी भरणा टाकण्याचे काम त्वरितच थांबवले। नागरिकांचे संरक्षण करणारे पोलीसच खासगी रक्षकांच्या मदतीने शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याने सदर प्रकरणाविषयी संताप व्यक्त होत आहे। कासारवडवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार यांनी उपस्थित राहून घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले, तर आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या बंदोबस्तात हा सर्व प्रकार घडत असल्याने नाराजी व्यक्त केली। गोरगरिबांवर अशा प्रकारे अन्याय करणे ही लाजिरवाणी गोष्ट असून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। या परिसरातल्या काही गावकऱ्यांनी माझ्याकडे दूरध्वनीवर सकाळी तक्रार केली आणि तक्रारीमध्ये त्यांनी सांगितलं की पुराणिक बिल्डर्स नावाचे एक बिल्डर या परिसरामध्ये आहे, ते पोलीस बंदोबस्त आणि त्याबरोबर 40 ते 50 त्यांनी खासगी सुरक्षा रक्षक कुठल्या तरी एजन्सीचे कमांडो ज्याच्या पाठीमागे लिहिलं होतं अशी काही गुंड ते घेऊन आलेत आणि जबरदस्तीने आमच्या जमिनीचा ताबा घेत आहेत। गेल्या 50 वर्षापासून आम्ही जी जमीन कसत आहोत त्या जमिनीचा ताबा ते घेत आहेत आणि त्यांनी सगळ्या गुंडांकरवी आम्हाला आणि पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये आम्हाला बाहेर काढायचा प्रयत्न केलेला, म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। तर खरं तर पोलिसांची ही जबाबदारी नाही आहे, कायदा व सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी पोलिसांची आहे, परंतु एखाद्या डेव्हलपरला पोलीस बंदोबस्त देऊन गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीपासून वंचित करणं हे काम पोलिसांचं नाही आहे। कायदा व सुव्यवस्था सांभाळत असताना त्यांना काहीतरी गावकऱ्यांना नोटीस वगैरे पाठवायला हवी होती असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। परंतु जी पद्धती चाललेली आहे निश्चितपणे महाराष्ट्राच्या सुशिक्षित विचारधारेला ही न पटणारी विचारधारा या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की हे असं घडत आहे। यापूर्वी सुद्धा असा प्रसंग एकदा घडला होता, परंतु जर असं वेळोवेळी घडत राहिलं तर एक शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण पोलिसांच्याबद्दल निर्माण होऊ शकतं। त्यामुळे ही कारवाई जी आहे ती आता ह्या विभागाचे स्थानिक सिनियर इन्स्पेक्टर श्री पवार दत्तात्रय पवार यांनी थांबवलेली आहे आणि लवकरात लवकर या संदर्भातील कायदेशीर कागदपत्राची पडताळणी करून निर्णय घेता येईल। परंतु परत एकदा मला हे सांगावं वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून पोलिसांची एखाद्या डेव्हलपरला जमीन ताब्यात देण्याची जी प्रक्रिया या ठिकाणी घडलेली आहे ती निश्चितपणे चुकीची आहे। ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमचे शिवसेनेचे सर्व आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसह आम्ही RR पाटलांची या संदर्भात भेट घेऊ आणि अशा पद्धतीने जर कारवाई पोलिसांच्या माध्यमातून होत असेल तर त्याला कुठेतरी हे थांबवणं गरजेचं आहे, कारण गुन्हेगारी ठाणे शहरात वाढवत असताना ती गुन्हेगारी काबूमध्ये राखण्याच्या ऐवजी ह्या अशा पद्धतीने जर जमीन हस्तांतराच्या प्रक्रियेमध्ये पोलीस येत असतील तर ते निश्चितपणे चुकीचे आहे। या सर्व प्रकारात 50 वर्षापासून शेती करत असलेल्या 7 ते 8 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत। सदर गैरप्रकरणाविषयी पोलिसांकडे तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले। ही सदर जमीन आमची वडिलोपार्जित आहे, आजोबांपासून ना आमचे वडील आणि आता आम्ही पण शेती करत आहोत। आमच्या जमिनीच्या बाजूला पुराणिक बिल्डर आलेला आहे आणि तो बिल्डर आमच्याकडून विकत घेत होता जमीन। आम्ही बोललो काय का आमच्या या जागेवर आमचं पूर्ण कुटुंबाचं निवारण होतं, सध्या काय आम्हाला विकत द्यायची गरज नाही। जो रतनजी प्रेमजी धर्मदाय ट्रस्ट होता पहिला, जो मालक आमचा मालिक होता, तर त्याला आम्ही खंड भरत होतो, पैसे भात किंवा पैसे असे 2-4 रुपये खंड भरत होतो आणि खंड भरताना त्याने आम्हाला कधी सांगितलं नाही, त्याने आम्हाला खुल मंजूर केला इकडे का तुम्ही खुला तुम्ही शेती करा। एकूण कमीत कमी आता 2.5-3 एकर तर आमची जागा आहे 10-15 लोकांची ना। आम्ही त्याला बिल्डरला देत नसल्यामुळे तो दादागिरी करून गुंडे आणून आणि पोलीस बंदोबस्त आणून आमची फसवणूक करून दादागिरीने तो भरणी आणि माती डगर माती टाक। पोलीस तर आमचे पेपर आमच्याकडे पेपर अजून पोलीस लोक आमच्याकडे पेपर बघत नाही, ते बोलतात आम्हाला वडून ऑर्डर आलेले आहे, असे करून आम्हाला शेतामध्ये उभा राहून देत नाही। जर असं कोणी जास्त बोलू लागला तर लगेच पिंजऱ्यामध्ये घालता पोलीस स्टेशनवर आम्हाला गुन्हा दाखल करतात, भरणे टाकतात। आम्ही काही त्याला विकलंही नाही, पोलिसाला केली होती, आमच्याकडचे काही पोलीस पण बोलत नाही। ओके, आमच्याकडचे काही पोलीस बोलत नाही, आमचे काही कागदावे गरीब घेत नाही हातात दमदाटीवर।
आता काय आम्ही 5 पैसे घेतलेले आहे, दमदाटी उभीच भरवा टाकीत लावली. तर शेतकऱ्यांची परवानगी नसताना हा सर्व प्रकार बळजबरीने बिल्डर करीत असल्याने सदर प्रकरणातून दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. मुरुड भक्ती मार्गावरील मुंबई महानगरपालिकेची दुमजली इमारत 5 वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत. सरकारी कार्यालय म्हटलं की आठवतात जुन्या जर्जर इमारती, पण जागेचा विकास करताना विकासकाकडून पालिकेला मिळणाऱ्या इमारतींमध्ये पालिकेचीच कार्यालय थाटली जात आहेत. अशीच एक इमारत आहे मुलुंडच्या भक्ती मार्गावर. विकास पॅराडाईज आणि त्रिवेद अपार्टमेंट यांच्यामध्ये विकासकांनी पालिकेला एका भूखंडावर दुमजली इमारत बांधून दिली आहे. या दुमजली इमारतीचा पहिला मजला वाचनालयासाठी राखीव आहे. सदर इमारत तब्बल 5 वर्षापूर्वी बांधून तयार झाली आहे. मात्र अजूनही या इमारतीचा वापर सुरू झालेला नाही. 5 वर्षापूर्वी ही इमारत तयार होऊनही तिचा ताबा उपयोगकर्त्यांना न मिळाल्याने इमारत बंद अशा अवस्थेत आहे. या नवीन इमारतीच्या आवारात पालापाचोळ्याचे ढीग जमा झालेले दिसून येत आहेत. दोन्ही गेटवर असणारी कुलपेही गंजलेल्या अवस्थेत अशी आहेत. या इमारतीच्या दुरावस्थेकडे पालिका लक्ष देणार का, हाच प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उभा राहतो. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोहावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणा स्टेशन जवळील ICICI बँकेच्या ATMची सुरक्षा राम भरोसे. नागरिक करीत आहेत सुरक्षा रक्षकाची मागणी. बेंगलोरमध्ये ATM सेंटरमध्ये महिलेवर चाकूने मार करून पैसे लुबाडण्याची घटना ही काही दिवसांपूर्वीच घडली आहे. ही घटना बेंगलोरमध्ये घडली असली तरीही या घटनेचे गांभीर्य ठाण्यात दिसून येत नाहीये. ठाणा स्टेशन परिसरात फलाट क्रमांक 1च्या मागील साठीच पुलाजवळ ICICI बँकेचे ATM सेंटर आहे. या ATM सेंटरमध्ये सुरक्षा रक्षकच नसल्याने या सेंटरची सुरक्षा ही सध्या तरी राम भरोसे आहे. या सेंटरमध्ये कॅमेरे आहेत, मात्र कितपत कार्यरत आहेत असा प्रश्न ATM सुविधेचा वापर करणाऱ्या धारकांनी व्यक्त केला. मला ATM मध्ये सिक्युरिटी असायला पाहिजे आणि तिकडे तर कॅमेरेच आहेत, बट देन तू पैसे काढताना वगैरे आता तर लोक आहेत, जेव्हा
लोक नसतील तर तेव्हा खूप प्रॉब्लेम होईल. ओके. आतमध्ये आता माहित नाही की आतमध्ये कॉमन मॅनच आहे की नाही आपल्या बरोबर, कोणी असू शकतो. सुरक्षासाठी तर इकडे कंपल्सरी कोण ना कोण असायलाच पाहिजे. सेक्युरिटी पर्सन इज नॉट आता अवेलेबल नाही तर आतमध्ये पण काही घडू शकतं, कारण की बाहेरच्या लोकांना काय एवढं आहे नाही, त्यांच्या कामातच असतं. हे जीवाच्या सुरक्षेने रात्री खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. एखाद्या वेळेस समजा ATM मध्ये माणूस आला ATM कार्ड घेऊन आपलं स्वतःचे पैसे काढण्यासाठी, आणि त्याच वेळेस जर चुकीचा दुसरा कोणी व्यक्ती आला, समजा त्याने आतमध्ये येऊन आपल्याला समजा चाकू लावला किंवा बंदूक लावली, तर तो आपल्याकडून विड्रॉल करू शकतो पैसे. त्या जीवाला पण धोका होऊ शकतो रात्रीच्या वेळेस. दिवसा तर पॉसिबल नाही होणार, पण रात्रीच्या वेळेस धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे सुरक्षा रक्षक गरजेचं आहे. हे एटीएम सेंटर वर्दळीच्या ठिकाणी आहे, पण प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो. त्यामुळे जर काही इथे अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण? या एटीएम सेंटरमधील गैरव्यवहार व त्यातच हल्लीच घडलेली हल्ल्याची घटना, यामुळे येथे सुरक्षा रक्षण असणे हे तितकेच अत्यावश्यक आहे. ज्याप्रमाणे पैशाची सुरक्षा महत्त्वाची असते, त्याप्रमाणे प्रत्येकाला आपला जीवही तितकाच प्यारा असतो. त्यामुळे या एटीएम सेंटरमध्ये सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी नागरिक करीत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, SN न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. वाढत्या साखळी चोर विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुलुंड स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम. मुलुंडमध्ये मागच्या काही दिवसातच साखळी चोरीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. साखळी चोरीच्या वाढत्या घटनांनंतरही पोलीस प्रशासनावर अंकुश लावण्यात ते यशस्वी झालेले नाही. या घटनेचे गांभीर्य आणि लोकांच्या मनातील संताप प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन मुलुंड रेल्वे स्थानकाबाहेर करण्यात आले होते. या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. तर या मोहिमेच्या दरम्यान प्राप्त
प्राप्त झालेल्या सह्यांचे निवेदन मुलुंड पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. मुलुंडमध्ये सुरू असलेले साखळी चोरीचे सत्र थांबवण्यासाठी त्वरितच पावले उचलावी अशी मागणी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्र देशमुख यांनी S9शी बोलताना दिली. आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की गेल्या वर्षभरापासून मुलुंड पश्चिम या ठिकाणी दिवसाढवळ्या असे मंगळसूत्र किंवा महिलांच्या गळ्यातील ज्या काही मौल्यवान वस्तू असतात त्या मारल्या जातात आणि त्या ठिकाणी पोलिसांची फक्त बघ्याचीच भूमिका आहे असा आम्ही या ठिकाणी आरोप करत आहोत. आणि याच्याच विरोधात गेल्या या 2-3 दिवसापासून आमच्याकडे महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी आमचे उपाध्यक्ष भाई जुळे, त्याचप्रमाणे या ठिकाणचे उपविभाग अध्यक्ष राजेश चव्हाण, महेश धामापूरकर, त्याचप्रमाणे आमच्या महिला सेनेच्या सगळ्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आम्ही या ठिकाणी पोलिसांना जाब विचारणार आहोत की तुमच्याकडे एवढे FIR दिले असतानाही आजपर्यंत तुम्ही गुन्हेगारांवर का कारवाई करत नाहीत. रात्रीच्या गोष्टी वेगळ्या असतात पण दिवसाढवळ्या या ठिकाणी महिलांच्या अंगावरील जी मंगळसूत्रे असतात, चेन असतात, असे ढवळ्या दिवसाढवळ्या चोरल्या जातात. याचा अर्थ असा होतो की पोलिसांचा चोरांवर अंकुश राहिलेला नाहीये आणि याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत आणि या स्वाक्षरीचं निवेदन आम्ही या ठिकाणी असणारे उपायुक्त यांना त्या देणार आहोत आणि लवकरात लवकर या चोरांचा सुळसुळाट जो चाललेला आहे तो थांबवा, अन्यथा मनसेच्या वतीने आम्ही उग्र आंदोलन करू असा त्यांना या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. मुलुंड परिसरात वाहतूक पोलिसांची मनमानी, गाड्या उचलताना होते गाड्यांची मोडतोड. मुलुंड परिसरातील पार्किंगची समस्या ही दिवसेंदिवसच वाढतच आहे. मुलुंड रेल्वे स्थानकाबाहेर नो पार्किंग असूनही इथे खुलेआम गाड्या पार्क केल्या जातात. नो पार्किंगच्या ठिकाणी पार्क केलेल्या गाड्या वाहतूक शाखेकडून उचलल्या जातात, पण नो पार्किंगमध्ये पार्क केलेल्या गाड्या उचलताना सर्रास मनमानीही येथे केली जाते. 4 चाकी वाहनांचे दरवाजे लोखंडी पट्ट्याचा वापर करत उघडले जातात, मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने असलेल्या गाडीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येते. दुचाकी उचलताना बेशिस्तपणे गाड्या उचलल्या जातात. यामुळे गाड्यांचे तर नुकसान होतेच, या संदर्भात गाड्या उचलताना होणारे नुकसान कोण भरणार असे विचारताच कर्मचाऱ्यांकडून नेहमीचीच उलट उत्तरे दिली जातात. या कर्मचाऱ्यांचे वागणे हे नेहमीच उद्धटपणे अरेरावीचे असे असते. या कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रशिक्षण नसते, त्यामुळे त्यांच्याकडून गाड्या हाताळताना गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. उचलल्या जाणाऱ्या गाड्यांच्या प्रमाणात मिळणारी दंडाची रक्कम गाड्या उचलणारे कंत्राटदार आणि वाहतूक शाखा यांच्यामध्ये विभागणी केली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त गाड्या उचलण्याकडेच या कर्मचाऱ्यांचे लक्ष असते. त्यातूनच गाड्यांच्या नुकसानीचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहतूक विभागाच्या या मनमानी कारभारामुळे सर्व नागरिक त्रस्त झालेले आहेत, पण वाहतूक शाखा आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने चालणाऱ्या या प्रकाराला आवर कोण घालणार हाच प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात उभा राहतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ओवळा परिसरात खासगी रक्षक व पोलीस बंदोबस्तात बिल्डर करीत आहेत शेतजमिनी हडप. ठाण्यात ICICI बँकेच्या ATMची सुरक्षा राम भरोसे. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार.
पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.